त्या दिवशी दोघांनी कॅफेमध्ये भेटायचे ठरवले. खुल्या केसांची 45 वर्षाची दिसणारी शुभा तिचा आवडता निळा सूट घालून कॅफेत पोचली. तेव्हा बुक केलेल्या टेबलवर बसलेल्या रमाकांतला तिला ओळखता आले नाही. "ही तूच आहेस ना?" "हो. तुला काय वाटते?" शुभाच्या ओठावर एक खोडकर हसू उमटले. मंत्रमुग्ध झालेला रमाकांत डोळे भरून तिच्याकडे पाहत होता. त्याची अवस्था बघून शुभाने डोळे मिचकावले आणि त्याला दटावले. "थांबा, लोक बसले आहेत आजूबाजूला. निदान त्याची तरी काळजी घ्या." ती असे बोलताच त्याच्या चेहऱ्यावर लाजेची लाली पसरली. "वर्ष झाली तुझे हे रूप बघायला खूप आसूसला होतो, म्हणून जरा." असे म्हणत रमाकांतने स्वतःवर नियंत्रण ठेवले आणि शुभाला न विचारता वेटरकडे इशारा केला. सोबत तिच्या आवडत्या गार्लिक ब्रेड आणि कॉफीची ऑर्डर दिली. ऑर्डर ऐकून शुभाच्या ओठावर मंद हसू उमटले. "आत्तापर्यंत लक्षात आहे तुमच्या? मग काय, मी तुझ्याशी संबंधित काही कसा विसरू शकेन?" "बस, कधी व्यक्त केले नाही." रमाकांतने शुभाचा हात हातात घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिने तो घाबरून सोडवला. "तुमची ही सवय आजतागायत बदललेली नाही," शुभा खोट्या रागाने म्हणाली. "अरे, अशी कोणती सवय आहे जी बदलता येईल?" असे तो काव्यमय रीतीने गुणगुणला. त्यासोबतच दोघे हलकेच हसले आणि आपल्या ओळखीचे कोणी आहे का हे पाहण्यासाठी आजूबाजूला पाहू लागले. त्या दिवशी त्या कॅफेमध्ये बसून शुभा आणि रमाकांत त्यांचे जुने दिवस पूर्ण जगले आणि त्यांच्या मनातील सर्व गोष्टी सांगितल्या ज्या ते एकमेकांना सांगायला विसरले होते. वयाच्या या टप्प्यावरही दोघे प्रेमात नव्या जोडप्यासारखे दिसत होते. एकमेकांच्या डोळ्यात पाहत होते, एकमेकांना हाताच्या बोटांनी स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होते आणि डोळ्याने हजारो गोष्टी बोलत होते. अगदी तसेच होते. बसल्या बसल्या 2 तास केव्हा निघून गेले होते हे लक्षात आले. कॉफीची ऑर्डरसुद्धा रिपीट झाली होती. घड्याळाकडे बघत शुभा घाबरून म्हणाली, "अरे देवा, आईची जेवायची वेळ झाली होती. इतका वेळ झाला आहे. मला वेळेचे भानच नव्हते. आता त्यांना नक्कीच राग येईल. मी तुला सांगितले की तुला असे भेटायला येणे मला योग्य वाटत नाही." शुभा आपल्या प्रियकराला भेटायला आलेल्या तरुणीसारखी घाबरत होती. "अहो, सासूसाठी काहीतरी तयार केले असेल ना?" रमाकांत धीर देत बोलला. "मुलांसाठी, त्यांच्यासाठी हे सगळे पॅक करून घे." रमाकांतचे बोलणे ऐकताच शुभाच्या चेहऱ्यावरचा सगळा ताण नाहीसा झाला. "हो, मी आईसाठी खिचडी बनवली होती." "ठीक आहे. चला उठा. तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये जा आणि मी माझ्या घरी जाईन. फक्त खात्री करा की आजच्या भेटीबद्दल कोणालाही कळणार नाही आणि ढोल वाजवू नका." शुभा रमाकांतने सावधपणे बघत तिला हात जोडले. एकमेकांचा निरोप घेत दोघेही आपापल्या वाटेने निघाले. एक दिवस पुन्हा अशाच कोणत्यातरी कॅफेत भेटू या आशेने. शुभा घरी पोहोचली तेव्हा तिचे सासू-सासरे फुगलेले चेहऱ्याने तिची वाट पाहत बसले होते. राणी काही सांगता कुठे निघून गेली होती. "मुले खूप वेळापासून शोधत आहेत," सासरे धारदार आवाजात बोलले. "मी आईला सांगितले होते की मला माझ्या एका जुन्या मैत्रिणीला भेटायला जायचे आहे. कदाचित त्या विसरल्या असतील. मी तुमच्यासाठी जेवणही बनवले होते आणि मुलांसाठी त्यांच्या आवडीचे जेवण आणले आहे." असे म्हणत शुभा पटकन स्वयंपाकघरात गेली आणि खिचडी गरम करून तिने रायता, लोणचे, पापड इत्यादी सोबत दिले. सासूबाई आश्चर्यचकित झाल्या. काही बोलता शुभाचा राग वाढायचा. आज इतक्या गोष्टी ऐकूनही ती हसत होती. मुलेही त्यांच्या आवडीचे सँडविच खाऊन खुश होती. आई इतका वेळ घरी नाही हे दोघेही विसरले होते. त्या दिवशी शुभा आईच्या बडबडीवर चिडली नाही किंवा मुलांनी त्रास दिल्याबद्दल त्यांना शिवाई घातल्या नाही. रमाकांतसोबतच्या कॅफेमध्ये झालेल्या भेटीने तिचे मन ताजेतवाने झाले होते. आज तीच ताजगी तिच्या आतून घरभर पसरत होती. दुसरीकडे रमाकांतही ऑफिसमधली रोजची कामे मशीनप्रमाणे नाही तर आनंदाने करत होता. बॉसची दटावणी आज तितकीशी कडू वाटली नाही. त्याला आठवले की याआधीही तो जेव्हा कधी शुभाला भेटायला यायचा तेव्हा त्याचा दिवस चांगला जायचा. संध्याकाळी रमाकांत घरी पोचला तेव्हा तो पूर्णपणे नॉर्मल होता. जणू काही झालेच नाही. होय, पण काहीतरी घडले होते. आज शुभा आणि रमाकांत आपापल्या सर्व जबाबदाऱ्या विसरून काही काळ स्वतःसाठी जगले. जिथे त्यांना थांबवायला कोणीच नव्हते. ना आईचे शोधणारे डोळे, ना मुलांच्या तक्रारी. या दिवसाने त्यांना अनेक वर्षाच्या नीरस जीवनातून दिलासा दिला होता. अगदी काही तासांसाठी का होईना कॅफेमधल्या या भेटीने त्यांच्यातले जुने नाते पुन्हा नव्याने उफाळून आणले होते. रात्री झोपण्यापूर्वी एकमेकांचा हात धरून शुभा आणि रमाकांतने एकमेकांना वचन दिले होते पुन्हा एकदा स्वतःसाठी वेळ काढण्याचे. ज्या भावना जबाबदाऱ्यांच्या थरांनी व्यापून टाकल्या होत्या त्या जगण्यासाठी. आज त्यांनी कॅफेमध्ये सगळ्यांपासून गुपचूप भेटण्याचे ठरवले होते आणि या भेटीने त्यांना समजले होते की कधी कधी स्वतःसाठीचे आनंदाचे क्षण चोरणे पाप नाही. 2 आठवड्यानंतर रमाकांत आणि शुभा पुन्हा कॅफेमध्ये बसले होते. पण यावेळी कॅफे वेगळा होता. कारण त्याच ठिकाणी पुन्हा पुन्हा जाणे योग्य नाही. पकडले तर नवरा बायको यांच्यात एक वेळ येते ज्यांनी एक खेळ केला होता. वैवाहिक आयुष्यातील लांबलचक खेळी. जेव्हा ते स्वतः सोडून इतर सर्वांची काळजी घेतात आणि एकमेकांऐवजी इतरांना वेळ देतात
आणि कोणत्याही नात्यासाठी कदाचित असे करणे योग्य असेल, परंतु पती-पत्नींसाठी ही शेवटची सुरुवात असते. त्यांचे नाते, ते कोणाचे तरी सून, जावई, भाऊ-बहिणी आणि आई-वडील असले, तरी ते नवरा-बायकोच्या नावावरच राहतात. त्यामुळे हे पती-पत्नीचे नाते टिकवून ठेवा. तुमच्या जबाबदाऱ्या पार पाडा, पण इतरांनाच नव्हे, तर तुमचे नाते आनंदी ठेवण्यासाठी आणि त्यासाठी नात्याला उजाळा देणे खूप गरजेचे आहे.